हॅलो, नमस्कार मंडळी. मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर काल जो व्हिडिओ मी अपलोड केला होता होळीचा, तर त्या व्हिडिओला सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं. त्यासाठी आभारी मी सर्वांची. तर आज म्हणलं जरा थोडा वेळ स्वतःसाठी द्यावा. तर केस मला कलर करायचे होते. तर आजकाल आहे ना खाण्यामध्ये एवढं केमिकल वाढलंय ना, त्यामुळं केसांचं पिकण्याचं प्रमाण जास्तच वाढलंय. आजकाल लहान लहान मुलांचे पण केस पिकलेले दिसतात आपल्याला. तर आकाशचे पण थोडेफार पिकलेत बरं का. आणि माझे तर पिकलेच आहेत. तर पहिले लोकांचे केस इतक्या पटकन नव्हते पिकत बरं का. तर माझी आई म्हणजे वारली ना त्यावेळेससुद्धा माझ्या आईचे केस अजिबात पिकलेले नव्हते. काळेभोर केस होते आणि आजकाल किती लहान मुलांचे सुद्धा पिकतात केस. तर असे पहिले लोकं खूप कष्ट करायचे, पण ते त्यांना निवांत झोप असायची. ते निवांत जगत होते. आजकाल इतकं धावपळीच्या जीवनामध्ये ना केसांचं पिकण्याचं प्रमाण वाढलंय. त्यानंतर काय-काय आजार वाढलेत. असे आणि तसं पण जसं-जसं आपलं वय वाढत जाईल ना, तसं-तसं आपलं स्वतःचं मेंटेनन्स पण वाढत जातं बरं का. तर महिना झाला की ते लगेच केस पांढरे आहेत ना, वरती तोंड काढतात आणि ते लगेच आपल्याला कलरिंग करावं लागतं. ते पांढरे केस दिसले ना, खूप असं डल वाटतं आणि आपला कॉन्फिडंट एकदम डाऊन होऊन जातो. त्यामुळे असं महिन्याला केस कलरिंग केले, चेहऱ्याचं थोडंसं क्लीनअप केलं की आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि आपला कॉन्फिडंट पण डाऊन होत नाही. छान वाटतं. मी केसांना कोणता कलर लावते, काय एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं, सांगितलं पण होतं. पण मध्ये-मध्ये ताईंच्या कमेंट येत असतात, की "ताई तू केसांना कोणता कलर करते?" त्यामुळं म्हटलं तुम्हाला एकदा सांगून द्यावा. तर ताईंनो मी लॉरेल पॅरिसचा मार्जरल कलर लावत असते. तर ते कलरची ट्यूब मिळती, त्याच्यामध्ये डेव्हलपर मिक्स करावा लागतो आणि ते लावावं लागतं. तर ते मी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही हवं तर तुम्ही चेक करू शकता. नाहीतर मग पुढं तुम्हाला मी ते ट्यूब पण दाखवते आता. तर कलर केला होता माझ्या केसांना आकाशनी. अर्धा तास मी ठेवलं. ते केस धुतलेत कोमट पाण्याने आणि त्यानंतर केसांना म्हणजे ओल्याच केसामध्ये मी सिरम लावत असते. म्हणजे केस एकदम सॉफ्ट सिल्की होतात, ड्राय होत नाही. आणि आता तुम्हाला मी मेहंदी धुतल्यानंतर कलर धुतल्यानंतर केस दाखवते. तर असं वाटतच नाही की आपण कलर केलाय. केस लाल होत नाही, काहीच नाही. एकदम नॅचरल कलर येतो त्या कलरने आपल्या केसांना. तर आपण दुसरा जर कलर केला ना केसांना, तर त्याच्यामध्ये त्या कलरमध्ये अमोनिया जास्त प्रमाणामध्ये असतो. त्यांनी आपले केस जास्त पिकण्याची शक्यता असते आणि खराब होतात त्यांनी केस. त्यामुळं हे लॉरेल पॅरिसचं जे मार्जरल कलर आहे ना, आपल्या केसांच्यासाठी एकदम बेस्ट आहे. तर मी असं विचारपूस करून, तपास करूनच हा कलर लावत असते आणि हा कलर आहे ना खूप लाँग टाईम चालतो. तर पूर्ण केसांना कलर करून मी घेतला होता. मला वाटतं 2 वर्ष झाले आता आणि त्यानंतर पूर्ण केसांना मी कलर केलेला नाही आहे. फक्त मी रूट टचअप करत असते दर महिन्यामध्ये. थोडंसं कालवायचं. एक ट्यूब मला 2-3 वेळा जाती. तर थोडंसं कालवायचं आणि रूट टचअप करायचं म्हणजे जे केस पांढरे झाले तर मुळापासून थोडे-थोडे त्या केसांना फक्त मुळांनाच कलर लावायचा. बाकीच्या केसांना कलर करायची गरज नाही पडत पूर्ण केसांना. असं आहे. त्यामुळे आपल्याला ते कलर ट्यूब पण कमी लागती आणि आपले केसांचा कलर आहे ना म्हणजे टाईम चालतो. तर खूप छान कलर आहे हा. बऱ्याचशा ताई आणि मैत्रिणी विचारत असतात ना, त्यामुळं म्हटलं मला कलर लावायचाच आहे, तर तुमच्याशी शेअर करावा. तर मी काही प्रमोशन नाही करत. मी जे वापरते ना तेच मी तुम्हाला सांगते. तर माजरेलची ही ट्यूब मी 3 नंबरची लावत असते. हवं तर तुम्ही YouTubeला पण सर्च करू शकता, Googleला पण सर्च करू शकता. बऱ्याचशा ताईंनी या कलरची लिंक मागितली होती, तर डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक पण देते. तर मंडळी हे पहा मी आता केस मस्त काळे केलेत, कलरिंग केलेत केस. तर केस झालेत कलरिंग आणि प्लकिंग पण केली. तर बरी वाटते ना मी आता. तर असं थोडंसं कधी-मधी असं प्लकिंग वगैरे केलं ना, मी दर महिन्यात नाही करत, 2-3 महिने मिळून करते. पण छान वाटतं कधी-मधी असं. तर तयार झाले मस्त मी आता. तर चला आता बाकीचं काम आवरून घेते मी. देवपूजा करते आणि बाकीचं काम राहिलेलं आहे. स्वयंपाकाचे भांडे, अर्धवट स्वयंपाक राहिलेला आहे. तर तो पण करून घेते. तर चला. तर ताईंनो, मैत्रिणींनो, मला काय वाटतं माहिती आहे का? तर एका स्त्रीचं सुंदर असण्यापेक्षा आत्मनिर्भर असणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. कारण माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगते मी. जेव्हा लहान मुलं होते ना, त्यावेळेस मी म्हणजे माझा वेळ सगळा लहान मुलांच्यात त्यांचं पालन-पोषण करण्यात जायचा. फौजी साहेब फौजमध्ये होते. तर फौजी साहेबांची आई-वडील, शेती-वाडी सगळं मी पाहायचे. मुलं पाहायचे. सगळं संसाराचा भार माझ्या डोक्यावर होता. फौजी साहेब तिकडं असताना सगळं ओढलं मी, सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित केलं. जोपर्यंत लहान मुलं होते ना, तोपर्यंत मला स्वतःला वेळ कधीच देता आला नाही. खूप संसार वड वाढला आणि जेव्हा मुलं मोठाले झाले ना, त्यानंतर थोडेसे डोळे उघडले.
तर मी त्यानंतर डिप्रेशनमध्ये पण गेले. तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं पण. तर असं आहे डोक्यात जास्त टेन्शन पण काही चांगलं नाही आहे. टेन्शन पहिल्यापासून लहानपणापासून मोठं होईपर्यंत तिथून पुढं संसाराचं टेन्शन. आणि मग जेव्हा मला समजलं की आता स्वतःला वेळ देण्याची वेळ आली बाबा आता, तर स्वतःला वेळ मी द्यायला लागले. त्यानंतर मग डोक्यामध्ये काहीतरी आलं. मी मशीन क्लास लावले. 2 पैसे कमवायला लागले. तर असं वाटायचं की स्वतःसाठी काहीतरी करावं बाबा आता स्वतःचा म्हणजे जी आवड आहे ना ती जपावी. तर मी मशीन क्लास केले. त्यानंतर मग मशीन क्लासनी माझी कंबर वगैरे दुखायला लागलं. त्यानंतर मशीन काम पण सोडलं आणि त्यानंतर मग मी यूट्यूब चालू केलं. तर यूट्यूब चालू करून आता मला 3-3.5 वर्ष झाले. पण इतकं छान वाटतं ना ताईंनो, काहीतरी माझी स्वतःची आवड मी जपते. आणि असं नाही की स्वतःचीच आवड जपते फक्त, तर घर संसार सगळं पाहून मी स्वतःची आवड पण जपते आणि 2 पैसे पण कमवते. तर खूप छान वाटतं. असं नाही की बाबा आता फौजी साहेब म्हणते तू कर वगैरे हे ते नाही आहे. ते बोलतात तुला करायची तर कर बाई, नाहीतर नको करू. पण तुझी जी आवड आहे ना ती जप आता. मुलं मोठाले झालेत, तुझ्या डोक्यावरचं थोडंसं ओझं म्हणजे कमी झालंय. आता काही टेन्शन नाही बाकीचं. आम्ही तुला सगळे सपोर्ट करतो. तुला जे करायचं ते तू कर. मग मी माझी आवड जपते. मला YouTubeमध्ये इतका आनंद वाटतो ना ताईंनो, YouTubeच्या माध्यमातून मला सगळ्या ताई, मावशी, माझ्या मैत्रिणी इतक्या छान-छान नाते जोडले गेलेत ना काय सांगायचं. लहानपणी आईचं प्रेम मिळालं, त्यानंतर आई वारली, नंतर फौजी साहेबांचं प्रेम मिळालं. पण त्याच्या व्यतिरिक्त मला YouTubeच्या माध्यमातून इतकी छान-छान नाते जोडले गेलेत ना, मला भरभरून प्रेम देतात सगळेच. तर त्याचीसुद्धा म्हणजे कमी म्हणजे पूर्ण झाली माझी. मला ताई, मावशी, मैत्रिणी सगळ्या मिळाल्या. तर त्या मला भरभरून प्रेम देतात. कमेंटच्या माध्यमातून का होईना मला त्या भरभरून प्रेम देतात. असं नाही की भेटावंच म्हणून. आणि नशिबात असेल तर एक ना एक दिवस आपल्या सगळ्यांच्या गाठीभेटी पण होतील. मी स्वतः जे अनुभवलंय आणि अनुभवते आहे, तर तेच मी तुमच्याशी शेअर करते आणि मला थोडंसं बोलावसं वाटलं. एका स्त्रीने आणि आजकालच्या मुलींनी तर खरंच सुंदर असण्यापेक्षा आपण म्हणजे आत्मनिर्भर असणं खूप गरजेचं आहे ताईंनो, मैत्रिणींनो आणि माझ्या छोट्याल्या मुलींनो. तर खरंच तुम्ही पायावर उभं राहा. कारण जसं-जसं वय वाढत जातं तसं-तसं म्हणजे आपली सुंदरता आयुष्यभर काही टिकत नाही, ती ढळतच राहते. कालांतराने काळानुसार सुंदरता ढळत जाते आणि मग मागं काय राहतं? आत्मसन्मान, किंमत आणि हुशारी. आणि आत्मनिर्भर स्त्री फक्त घर चालवते असं नाही बरं का. तर ती स्वतःचा आत्मविश्वास, आत्मसन्मान बाळगून असते. तिचा आत्मनिर्भरपणाच तिला उमेद देत असतो. आणि विशेष म्हणजे अस्तित्व देतो. तर खरंच ताईंनो, मावशींनो आणि माझ्या मैत्रिणींनो आणि आजकालच्या छोट्याल्या नवीन मुलींनो, तुम्हाला तुमचा आत्मनिर्भरपणा कायम ठेवायचा असेल, तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहायचं असेल ना, तर वेळ कधीच संपत नाही. आपण कधीही कुठूनही स्टार्ट करू शकतो. शिक्षणासाठी आणि काहीतरी करून दाखवण्यासाठी वयाचं लिमिट नसतं. वयाची अट नसते. आपण काही पण कुठूनही स्टार्ट करू शकतो. तर असं आहे. तर मला जे वाटलं मी तुमच्याशी शेअर करत असते. कारण तुम्ही माझी YouTube फॅमिली. म्हणजे माझ्या मनात जे येतं मी तुमच्याशी शेअर करत असते आणि मी जे अनुभवलंय ते सुद्धा तुमच्याशी शेअर करत असते. कारण तुमची छाया तुमच्यासमोर तुम्हाला इतकी हॅपी नेहमी दिसते ना, तर एक वेळ असा होता की मला जगायचंच नाही असं बोलायचे मी. कारण टेन्शनमुळं सगळं याच्यामुळं मी खूप आजारी पडायची सारखी ना आणि डिप्रेशनमध्ये गेले होते खूप. जेव्हापासून मी हताश होऊन अध्यात्मात घुसले ना, तर अध्यात्माने मला भरपूर काही शिकवलं. तर मला हे वाक्य म्हणजे नेहमी आठवतात, "मरावे परी कीर्तिरूपी उरावे, देह त्यागिता कीर्ती मागे उरावी." तर हे वाक्य समर्थ रामदासांचं आहे. तर मला हे नेहमी आठवतं आणि त्यानुसार मी पुढे चालत राहते. एक ना एक दिवस सगळ्यांनाच जायचंय. मग दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारण्यापेक्षा आपणच चालत राहायचं पुढं. आपणच काही ना काही करायचं आणि स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करायचं. तर वेळेचं काही लिमिट नसतं. आपण कुठून पण स्टार्ट करू शकतो. तर माझ्या फौजी साहेबांनी मला खूप सपोर्ट केला. मला म्हणजे पुढं वाटचाल करण्यासाठी आणि अजून पण ते खांद्याला खांदा देऊन कामं करतात. स्वतःची म्हणजे ड्युटी करून सुद्धा मला ते खूप सपोर्ट करतात. तर फौजी साहेबच नाही तर सगळे घरातले फौजी साहेब, मुलं, राजू सगळेच मला खूप सपोर्ट करतात आणि सगळेच मला खूप समजून घेतात. मला खूप हॅपी ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि मी हॅपी राहते पण. तर असं आहे, मुलं लहान होते ना, फौजी साहेब फौजमध्ये होते, त्यावेळेस मी राहायचे डिप्रेशनमध्ये जरा. कारण खूप प्रेशर असायचं डोक्यावर. पण आता खूप मी फ्री राहते. म्हणजे खऱ्या अर्थाने मी आता आयुष्य जगते. आणि हे पहा, कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही, कोणी काहीच नाही. सगळे एकत्र येऊन असे मस्त होळी म्हणजे रंग खेळता येत ना रंगपंचमीचा.
फौजी साहेब, राजू दोन्ही मुलं, मी एकमेकाला मस्त कलर लावतायत आणि आम्हीच असं 5 जण मस्त रंगपंचमी खेळतो. कारण आमच्या इकडे जास्त घरं नाही आहेत ना, सगळं मोकळंच आहे. त्यामुळं कुठं जायचं रंगपंचमी खेळायला. त्यामुळं आम्ही असं घरच्या घरीच 5 जण रंगपंचमी खेळतो. प्रत्येक सण आम्ही जुन्या परंपरेनेच साजरा करण्याचा प्रयत्न करतो. तर याच्यातच आनंद आहे, बाकी काय आहे. तर मुलांना सुट्टी होती धुलिवंदनची, पण राजू गेला कामाला. राजू आला कामावरून आणि फौजी साहेब पण दुपारीच आले होते. तर आणि मी तर घरीच होते, पण मी कलर लावला होता सकाळी ना. मी केस धुतलेले आहेत ना, त्यामुळं म्हणलं मला नका तुम्ही जास्त लावू. कारण केसांना जर कलर लागला ना, केस असे राठ होतात एकदम ना, चरचर होतात. त्यामुळं म्हणलं माझे केस आजच व्यवस्थित झालेत जरा, मला नका जास्त कलर लावू. मग मला कोणीच नाही जास्त कलर लावला, फक्त फौजी साहेबांनी आणि मुलांनी गालाला थोडा-थोडा लावला. तर असं आहे. बाकी ते चौघजण फुल कलर खेळले आणि कोरडा कलर खेळले, ओला नाही. तर तो असा तोंडाचा वगैरे निघत नाही ना, तर त्यामुळं फौजी साहेबांनी असे नॅचरल कोरडे कलर आणले होते. तर असं आम्ही रंगपंचमी सेलिब्रेशन केलं. आम्ही 5 जणांनीच मस्त. तर आजचा छोटासाच व्हिडिओ केलाय मी. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.